आणि आता फक्त इंटिग्रेशनमध्ये येतो तुम्ही जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. वाकू नका, वाकू नका, वाकू नका, वाकू नका, वाकू सभास्थळी झालेला आहे. प्रभू श्री रामचंद्र की जय श्री राम, जय जय श्री राम. स्वामीजींचं आगमन कार्यक्रम स्थळी झालेलं आहे. आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन मिळत आहे, मिळणार आहे. कृपया इतर सर्व भक्तगणांनी आणि स्वामी भक्तांनी कृपया स्थानापन्न व्हायचंय. स्वामीजी आपल्या सोबत आहेतच. इथे दर्शन कृपया आत्ताच घेऊ नका. स्वामीजींचं दर्शन आणि प्रवचन दोन्ही होणार आहे. त्यामुळे कृपया कुठलाही मी स्वामीजींना व्यासपीठावर आमंत्रित करतो. भारत विकास परिषद मुख्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विजय जाधव, तसेच सचिव सारंग आयाचित, भारत विकास परिषद सिद्धेश्वर शाखेचे अध्यक्ष जगदीशजी तोष्णीवाल, सचिव राजनजी आयाचित, तसेच समन्वयक भूषणजी दाते यांना मी स्वामींसोबतच व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्याबरोबरच मी स्वामीजींना विनंती करतो, व्यासपीठावर कृपया कोणीही गर्दी करू नये. स्वामीजींना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ करावा. स्वामीजींसोबत आलेल्या सर्व भक्तगणांना आणि साधू संतांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. मागे जे बसलेले आहेत त्यांनी कृपया थोडं पुढे मोकळ्या जागेत येऊन बसायला हरकत नाही, जेणेकरून आपल्याला स्वामीजींचा संदेश, संत संदेश आपल्याला ऐकायला सोपं जाईल. स्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन होत आहे.
भारत माता की जय जय श्री राम वंदे स्वामीजी स्थानापन्न होत आहेत। हॅलो यानंतर मी कौस्तुभ काठे यांना विनंती करतो की त्यांनी वंदे मातरम म्हणायचं आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होते। वंदे मातरमसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे, हात जोडायचे आहेत। वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे मातरम् शुभ्रज्योत्स्नां फुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं वंदे मातरं। यानंतर स्वामीजींचा स्वागत सत्कार होईल। मी भारत विकास परिषद शाखा लातूर चे अध्यक्ष डॉक्टर विजय जाधव, शिव सारंगजी आयाचित, सिद्धेश्वर शाखेचे अध्यक्ष जगदीशजी तोष्णीवाल तसेच सचिव राजनजी आयाचित आणि भारत विकास परिषदेचे समन्वयक भूषणजी दाते यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचा यथोचित स्वागत सत्कार करावा। यानंतर परमपूज्य स्वामीजींचा अल्पसा परिचय आपल्याला माननीय भूषणजी दाते करून देतील। मी भूषणजी दाते यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचा अल्पसा परिचय आणि त्यांचं कार्य हे। वंदे मातरम। आदरणीय स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज जीवन एवं कार्य संक्षिप्त दर्शन। पूर्वज राजस्थान प्रदेश से महाराष्ट्र में लगभग 150 वर्ष पूर्व स्थलांतरित दादीज ब्राह्मण परिवार, 7-8 पीढ़ियों से श्रीमद् भागवत कथा की परंपरा। स्वामी जी का जन्म ईस्वी सन 1949 ग्राम बेलापुर जिला नगर महाराष्ट्र में हुआ। पिता स्वर्गीय पंडित मदन गोपाल जी व्यास, माता पूजनीय गुलाब देवी, संन्यास पूर्व नाम आचार्य किशोर व्यास। विद्यार्जन शालेय शिक्षा जन्मग्राम बेलापुर में, महाविद्यालयीन शिक्षा स्वाध्याय प्रणेता पूजनीय पांडुरंग शास्त्री अठवले जी द्वारा स्थापित तत्वज्ञान विद्यापीठ ठाणे में, तत्पश्चात काशी में अध्ययन कर वाराणसी संस्कृत विश्वविद्यालय से आचार्य उपाधि प्राप्त। गुरु परंपरा कांची कामकोटि शंकराचार्य पीठाधीश्वर पूजनीय स्वामी जयेंद्र सरस्वती महाराज से अनुग्रह दीक्षा। महामंडलेश्वर परम पूज्य गुरुदेव स्वामी श्री सत्यमित्रानंद गिरी महाराज से संन्यास दीक्षा। ज्ञान यज्ञ का शुभारंभ, गीता प्रवचन आरंभ 15वें वर्ष में, परंपरागत भागवत कथा का शुभारंभ आयु के 17वें वर्ष में। स्वामी जी के कथा प्रवचन श्रीमद् भागवत, श्री रामचरित्र, महाभारत, उपनिषद, योग वासिष्ठ, देवी भागवत तथा हनुमान कथा। स्वामी जी के व्याख्यान के विषय हैं शिवपुराण, भारत भक्ति कथा, वेद कथा,
श्री छत्रपति शिवाजी महाराज कथा, भगवद गीता, ज्ञानेश्वरी दासबोध, श्री रामकृष्ण विवेकानंद दर्शन, संत कथा, संत श्री गुलाबराव महाराज, शांकर वेदांत दर्शन, विविध संत व आचार्य, भारतीय प्रबंध शास्त्र, अभिव्यक्ति की भाषाएं संस्कृत, हिंदी, मराठी, अंग्रेजी, मारवाड़ी तथा गुजराती। अब तक स्वामी जी के संपन्न ज्ञान यज्ञ 2500 से अधिक हुए हैं। ज्ञानार्थ के लिए प्रवास भारत के सभी प्रदेशों में तथा नेपाल, अमेरिका, कनाडा, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर, थाईलैंड, मॉरिशस, म्यांमार, भूटान, दुबई, अबू धाबी, जर्मनी, इंडोनेशिया तथा कंबोडिया। अर्थ विनियोग प्राप्त संपूर्ण दक्षिणा विभिन्न न्यासों के माध्यम से धर्म सेवा में समर्पित है। संन्यास की दीक्षा अक्षय तृतीया दिनांक 30 अप्रैल 2006 के शुभ दिन निवृत्त शंकराचार्य महामंडलेश्वर पूजनीय गुरुदेव स्वामी जी श्री सत्यमित्रानंद गिरी जी महाराज हरिद्वार से गंगा जी की गोदी में कांची पीठाधीश्वर शंकराचार्य पूजनीय स्वामी जयेंद्र सरस्वती जी महाराज की पावन आशीर्वादमक उपस्थिति में संन्यास दीक्षा प्राप्त हुई। दीक्षोपरांत योगपट्टम नाम आचार्य स्वामी गोविंद देव गिरी, तदुत्तर भारत माता मंदिर एवं समन्वय परिवार के माध्यम से श्री गुरु सेवा में समर्पित। स्वामी जी के बहुआयामी कार्य पूजनीय स्वामी जी ने संन्यास पूर्व अवस्था से ही भारतीय संस्कृति की विविध आवश्यकताओं के अनुसार अनेक कार्य किसी भी शासकीय सहायता के बिना केवल जनाश्रय से सफलतापूर्वक चलाए हैं। गीता परिवार की स्थापना 1986 में आचार्य श्री की प्रेरणा से संगमनेर में स्थापित गीता परिवार द्वारा बाल संस्कार केंद्रों एवं बाल संस्कार शिविरों का प्रारंभ हुआ। पिछले 38 वर्षों से चला यह कार्य भारत के विविध 16 राज्यों में पहुंचा है। सैकड़ों बाल संस्कार केंद्रों का संचालन तथा संस्कार क्षेत्र के कार्यकर्ताओं के प्रशिक्षण का महत्वपूर्ण कार्य भी साथ ही साथ चल रहा है। बाल संस्कार कार्य कुल प्रदेश 16, साप्ताहिक केंद्र संख्या लगभग 350, बाल संस्कार शिविर लगभग 600, कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर 40 और सन 2019 से learninggita.com के माध्यम से विश्व के 182 देशों के 13 लाख से अधिक आबाल वृद्धों को 13 भाषाओं में प्रतिदिन 2700 ऑनलाइन कक्षाओं द्वारा श्रीमद् भागवत गीता की संस्था एवं अर्थपूर्ण निरूपण किया जाता है। स्वामी जी के द्वारा महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान सन 1990 में स्थापित, तदंतर्गत 38 नूतन वेद विद्यालयों की स्थापना एवं संचालन, अन्य लगभग 5 वेद विद्यालयों का अनुदान, 9 वेद स्वाध्याय शिविरों का आयोजन, प्रतिवर्षीय महर्षि वेदव्यास पुरस्कार, अग्निहोत्रों का सम्मान, वृद्ध वैदिकों का पेंशन, वैदिक छात्रों को मासिक वृत्ति इत्यादि बहुविध कार्य किए जाते हैं। संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल की स्थापना 2000 में हुई। संत साहित्य संवर्धनार्थ स्थापित इस न्यास के माध्यम से प्रतिवर्ष गीता साधना शिविर, साधकों को साधन वृत्ति, आलंदी में छात्र अन्नदान माधुकरी योजना, साहित्यकों को संत ज्ञानेश्वर पुरस्कार, धर्मश्री प्रकाशन द्वारा सत्साहित्य प्रकाशन, बीड़ में ग्रामीण छात्रों हेतु आश्रम आदि बहुविध कार्य चल रहे हैं। टोरंटो में, कनाडा में भी संत श्री ज्ञानेश्वर आश्रम की स्थापना का संचालन हुआ है। जगतगुरु संत तुकाराम महाराज की लीलास्थली श्री क्षेत्र देहू स्थित गाथा मंदिर प्रांगणों में श्रद्धालुओं के सहयोग से समर्थ रामदास स्वामी साधक निवास नाम से विशाल भवन निर्माण, जहां पारंपरिक गुरुकुल पद्धति से वारकरी छात्र संत साहित्य का अध्ययन कर रहे हैं। वर्तमान में राष्ट्रीय स्तर पर सभी संप्रदायों के साधु संतों के एकत्रीकरण एवं उनके जागरण प्रबोधन तथा उनके माध्यम से जनसामान्यों को वर्तमान सामाजिक एवं राष्ट्रीय समस्याओं के प्रति सचेत करने हेतु योजना संचालन है। अन्य स्थानों में सक्रिय सहभाग, उसमें विश्व वेद संस्थान, संत कृपा प्रतिष्ठान, समर्थ व्यासपीठ। स्वामी जी कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास अयोध्या तथा उपाध्यक्ष श्री कृष्ण जन्मभूमि न्यास मथुरा।
स्वामी जी के मार्गदर्शन में कार्यरत संस्था है उसमें से सदगुरु निजानंद महाराज वेद विद्यालय आळंदी, श्री समर्थ संत महात्मा जी वेद विद्यालय ढालेगांव, श्री चतुर्वेदेश्वर धाम सावरगांव। पढ़ लेता हूँ, हमारा सभी को पता चलेगा। जय जगदम्बा वेद विद्यालय खामगांव, वैदिक पौरोहित्य पाठशाला जिंतूर, विक्रम विनायक वेद विद्यालय बिरला मंदिर रेवदंडा, आचार्य वेदशास्त्र पाठशाला परभणी, श्रुति स्मृति वेद विद्यापीठ त्र्यंबकेश्वर, संत श्री गुलाबराव महाराज गुरुकुल बेलोरा अमरावती, बुलढाणा अर्बन वैदिक गुरुकुल बुलढाणा, श्री विनायक विद्यापीठम सायवन वसई, स्वामी स्वरूपानंद वेद विद्यालय नरसोबाची वाडी, संत नामदेव महाराज वेद विद्यालय औंढा नागनाथ, जीवन ज्योति वेद विद्यालय अंबडवेट पुणे, श्री दिगंबर जोशी विद्यालय मुळशी पुणे, संत गुलाबराव महाराज वैदिक महाविद्यालय वेदश्री तपोवन मोशी पुणे, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी विद्यालय कळमनुरी, ब्रह्मा सावित्री वेद विद्यापीठ पुष्कर राजस्थान, श्री दधिमती वैदिक गुरुकुल कोठ मांगलोद राजस्थान, श्री 1008 अवध नारायण जी ब्रह्मचारी संस्कृत वैदिक गुरुकुल राजस्थान, श्री सत्यमित्रानंद वेद विद्या केंद्र सूरत, गायत्री वेद विद्यालय अंजार गुजरात, स्वामी गोविंद देवगिरी वेद विद्यालय वाघोदिया गुजरात, देवी अहिल्या वेद विद्यालय इंदौर, संत ज्ञानेश्वर वेद विद्यालय वृंदावन, वेदमूर्ति विश्वनाथ देव गुरुकुल वाराणसी, सिद्ध श्री बालाजी वेद विद्यालय कानपुर, समन्वय वेद विद्यालय हरिद्वार, ओंकारानंद गायत्री वेद विद्यालय ऋषिकेश, श्री गौरांग वेद विद्यालय बारुली कोलकाता, श्रीमती शांति देवी जालना अंतर्राष्ट्रीय वैदिक केंद्र कोलकाता, श्रीमती उमा काबरा वेद विद्यालय सिलवासा, मणिपुर वेद विद्यापीठ 4 हजारे मणिपुर, श्री कृष्ण वेद विद्यालय पानीपत, महाराजा प्रताप सिंह वेद विद्यालय जम्मू, महर्षि भृगु वेद विद्यालय होशियारपुर पंजाब, ठाकुर गोविंद देव चतुर्वेद विद्यालय जयपुर, गणेश समन्वय आश्रम नामलगांव बीड़। तथा प्रतिवर्षी आपकी ओर से दिए जाने वाले पुरस्कार हैं महर्षि वेदव्यास पुरस्कार, संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, धर्म सेवा प्रसाद पुरस्कार। स्वामी जी के प्रकाशित ग्रंथ की संख्या हिंदी में 54, मराठी में 65 और अंग्रेजी में 5। स्वामी जी को प्राप्त सम्मान है भृंग ऋषि पुरस्कार नगर, दाधीच समाज रत्न पुरस्कार राजस्थान, ऋग्वेद भूषण पुरस्कार पुणे, स्वामी स्वरूपानंद पुरस्कार पुणे विद्यापीठ, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पुणे, विद्वान तपस्वी पुरस्कार पुणे, राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार पुणे, समर्थ संत सेवा पुरस्कार सातारा तथा श्री गोळवळकर गुरुजी जनकल्याण पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय गौरव पुरस्कार कांची कामेटी शंकराचार्य पीठ, श्री अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय भोपाल द्वारा डिलीट मानद उपाधि, श्री जनार्दन राय नागर राजस्थान विद्यापीठ उदयपुर द्वारा डिलीट मानद पदवी, संस्कृत साधना शिखर सम्मान राजस्थान सरकार, संत ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार महाराष्ट्र शासन, जीवन साधना गौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वारकरी संप्रदाय में प्रतिष्ठित 2024 का संत भानुदास एकनाथ पुरस्कार श्री क्षेत्र पैठण, छत्रपति सेवा प्रतिष्ठान नागपुर पुणे द्वारा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार 2024। जय श्रीराम। त्यांच्या या परिचयामुळे त्यांच्या कार्याचा परिचय आपल्या सर्वांना झालाच असेल। यानंतर मी डॉक्टर विजय जाधव यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो। डॉक्टर विजय जाधव, भारत विकास परिषद लातूर मुख्य शाखा अध्यक्ष। वंदे मातरम। भारत विकास परिषद आयोजित हिंदू समाजाच्या एकीकरणाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करून माझे प्रास्ताविक सुरू करतो। आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाचे एकीकरण हाच आहे। भारत हे हिंदू राष्ट्र आहे, परंतु भारतातच हिंदूच्या हिताचा कोणी विचार करत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे आपला हिंदू समाज जाती-जातीमध्ये विखुरला गेला आहे। यामुळे
निवडणुकीत आपले मत देखील विखुरले जाते. लोकशाहीचा एक नियम आहे, तो म्हणजे मतावरून तुमच्या हिताला महत्त्व दिले जाते. आपण हिंदू म्हणून कुणालाच मतदान कधी करत नाही. आपले मत हे वैयक्तिक आवड निवड, हितसंबंध, जात यावर आधारलेले असते. यामध्ये हिंदू म्हणून आपल्या धर्माचे हित आहे की अहित आहे याचा देखील आपण विचार करत नाही. याच कारणामुळे भारतीय राजकारणात हिंदू हिताला महत्त्व दिले जात नाही, हे एक सत्य आहे. अशा विखुरलेल्या हिंदू समाजाला एकजूट करण्याचे कार्य संतांनी हातात घेतल्याशिवाय ते कार्य परिणामकारक होणार नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी देखील अनेक संतांनी हिंदू समाजाला एकजूट करण्याचे आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. आणि या सर्व संतांच्या कार्याचा लाभ छत्रपतींना स्वराज्य स्थापनेत झाला आहे. आजच्या काळात देखील विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हिंदूंची एकजूटता ही एक फक्त निवडणुकीपुरतं असून चालणार नाही, तर ती प्रत्येक कार्यातून दिसायला हवी. देव, देश आणि धर्म रक्षणासाठी ही एकजूटता गरजेची आहे. म्हणूनच हिंदू समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. आणि त्यामुळेच परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी हिंदू समाजाच्या एकजुटीचे शिवधनुष्य उचलण्याच्या उद्देशाने शिवचैतन्य जागरण यात्रा सुरू केलेली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे मार्गदर्शन आज आपणास लाभणार आहे. मी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपल्या अमृतवाणीने मार्गदर्शन करावे. जय हिंद. थोडासा कार्यक्रमाच्या शिष्टाचारात थोडासा बदल करून, कारण स्वामीजींच्या संत संदेशानंतर दुसरं कोणी बोलणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे आभार प्रदर्शन आपण आधीच उरकून घेऊया, नंतर स्वामीजींचा संत संदेश होईल. मी जगदीशजी तोष्णीवाल यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जगदीशजी तोष्णीवाल, भारत विकास परिषद शाखा सिद्धेश्वर शाखा अध्यक्ष. वंदे मातरम. परम पूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री गोविंददेव गिरी जी महाराज, इनके चरणों में लातूर नगरी के सकल हिंदू समाज की ओर से मैं कोटि कोटि वंदन करता हूँ, अभिवादन करता हूँ. मातृतुल्य स्वामी जी, आपका संत संदेश हमें लाभ हो रहा है. सही मायने में आपका आभार तभी पूरा होगा जब हम सकल हिंदू समाज इस लोकशाही उत्सव का हमारा मतदान जन जागृति अभियान जो है वो 100% हम पूरा करें. और ये राष्ट्र धर्म के लिए जो हम ये यज्ञ, आपने जो यज्ञ आरंभ किया है, इसमें सही मायने में हम हमारी आहुति अर्पित करें. आपका जो संदेश है सही मायने में हम उसे किंतु परंतु ना बनाएं, हम उस राह पे चल पड़े, यही आपके प्रति सही मायने में आभार व्यक्त होगा. धन्यवाद. यानंतर मी परमपूज्य स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपला संत संदेश उपस्थितांना द्यावा. श्री राम जय राम जय जय राम. 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.
आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण संत संदेशासाठी ज्या अभियानाचं हे एक अंग आहे त्या शिवचैतन्य जागरण यात्रा यामध्ये सर्वात अधिक महत्त्वाचं जे कार्य मी समजतो ते छत्रपतींच्या गुणगौरवाचं आपण सर्वांनी वाचन करणं हे आहे. आणि त्यामुळे एकदा आपण माझ्या पाठीमागे म्हणाल आणि त्यानंतर आपण चिंतनाला आरंभ करूया. हिंदू राज्य प्रणेतारम दुष्टं म्लेच्छ विनाशकं प्रजाप्रियं धर्मनिष्ठं वंदे श्री शिवभूपतिं. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहून करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय म्हणावे. शिवरायासी 8वावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी परोपकाराची या राशी. उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी. तुलना कैसी, नरपती हयपती गजपती. गणपती भूपती जळपती. पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत. पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचारशील विचारशील, दानशील धर्मशील. सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर. सावधपणे नृपवर, तुच्छ केले. तीर्थस्थाने मोडिली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देवधर्म गो ब्राह्मण,
यांचे करावया संरक्षण हृदयस्थ जाहला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय श्री राम। शिवचैतन्य यात्रेचा शिवचैतन्य जागरण यात्रेचा आरंभ केव्हा झाला असा मला प्रश्न आता औषाला एका महाराजांनी विचारला आणि मी त्यांना म्हटलं याचा आरंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला। स्वतः मला अनेक वर्षांच्यापासून असं सारखं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय हा केवळ व्याख्यानांचा विषय नाही, हा भाषणांचा नाटकांचा किंवा महानाट्याचाही केवळ विषय नाही। व्याख्यानं व्हावीत, नाटकं व्हावीत, महानाट्यही व्हावं। मी स्वतः अगदी शालेय जीवनापासून छत्रपतींच्या वरती व्याख्यानं देत राहिलो, पण गेल्या काही वर्षांच्या मध्ये मला सातत्यानं असं जाणवू लागलं की हा विषय केवळ व्याख्यानांचा नाही आहे। ज्या आदरानं, ज्या पूज्यतेच्या भावनेनं आपण धार्मिक व्यासपीठावरती भागवताची कथा करतो, रामायणाची कथा करतो, शिवपुराण किंवा देवी भागवत ग्रंथादी कथा करतो, त्याप्रमाणे छत्रपतींची कथा धार्मिक व्यासपीठावरनं अत्यंत आदरानं आणि पूज्य भावनेनं झाली पाहिजे असं मला सातत्यानं वाटू लागलं। धार्मिक व्यासपीठावरनं एखाद्याची कथा होण्याकरता ज्या प्रकारची त्याची योग्यता असायला हवी ती सामान्य मानवकोटीतली योग्यता पुरत नाही, त्याला त्याच्या पलीकडचं काहीतरी लागतं। आम्हाला नाथांनी शिकवलं, संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, कीर्तनांच्या मधनं प्रवचनांच्या मधनं सुद्धा संतांची चरित्र सांगावी। मला खरोखर असं जाणवू लागलं
की छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजे नव्हते, ते राजांच्या मधले संत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या बद्दल बोलायचं झालं तर श्री ज्ञानेश्वर महाराज संतांचे राजे आहेत आणि शिवाजी महाराज राजांच्या मधले संत आहेत. हा खरोखर राजर्षी आहे. आणि एखाद्यानं अशा प्रकारे राजर्षी पद प्राप्त केलेलं असलं तर त्याची कथा तो सत्पुरुष म्हणून, तो अत्यंत पूज्य पुण्य पुरुष म्हणून, तो देवाचा अंश म्हणून धार्मिक व्यासपीठावर नाही होणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ज्या प्रगल्भ ओव्यांचं वाचन केलं त्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या ओव्या आहेत आणि त्या इतक्या बोलक्या आहेत. महाराजांच्या वरती हजारो ग्रंथ लिहिले गेले, त्यातले काही महत्वाचे अनेक मी पाहिले, पण एक गोष्ट जाणवते, इतक्या थोड्या शब्दांच्या मध्ये इतक्या उदात्त शब्दांनी छत्रपतींचं वर्णन एकाही ग्रंथकाराला करता आलं नाही जे समर्थ रामदासांनी करून दाखवलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी हा सडाफटिंग विरक्त साधू, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची, या वृत्तीचा तो साधू. पण त्याला छत्रपतींची गुणवत्ता बघून असं वाटलं की नाही, हा सामान्य मनुष्य नाहीच आहे, हा अशा प्रकारचा देव माणूस आहे, ही अशा प्रकारची दिव्य विभूती आहे की याला खरोखर ईश्वरांश म्हणणंच भाग आहे. समर्थांचं दासबोधातलं वाक्य आहे, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार भूमंडळी. ज्याप्रमाणे त्या विरक्त साधूला महाराजांचं वर्णन अशा प्रकारे करावंसं वाटलं, त्याच प्रकारे स्वामी विवेकानंदांना पण वाटलं. बरं, मद्रासला, चेन्नईला समुद्र तटावरती काही तरुणांच्या सोबत स्वामीजी बसलेले असताना, यरधरा मारत असताना मध्येच स्वामीजी काहीतरी गुणगुणू लागले. तर एका युवकाने विचारलं, तुम्ही काय गाता? स्वामीजींनी म्हटलं, भूषण नावाच्या कवीनं छत्रपतींच्या वरती फार सुंदर काव्य लिहिलंय. तुम्हाला ठाऊक आहे का हे सगळं? किती लोकांना ठाऊक आहे हा प्रश्न आहे. त्या काळी बंगालमधल्या एका या महान साधूला भूषणाच्या अनेक छंदांचं पाठांतर झालेलं होतं. अप्रतिम अशा प्रकारचं ते काव्य आहे. स्वामीजी ते गात होते आणि एका युवकानं विचारलं, काय तुम्ही त्या दरोडेखोराचं गाणं गाताय? दरोडेखोर, आमच्याही अनेक महाभागांनी त्यांना जुन्या काळी असंच म्हटलेलं होतं. आधी दरोडेखोर म्हटलं, नंतर वाट चुकलेला देशभक्त म्हटलं आणि नंतर लोकमान्यांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि संघाच्या पुण्याईनं जेव्हा शिवाजी महाराज चलतं नाणं झालं तेव्हा सगळे मात्र शिवाजी महाराज की जय म्हणायला लागले. पण आधी हे नाही सुचलं मूळ मुद्दा. त्यानं जेव्हा असं म्हटलं की तुम्ही दरोडेखोराचं गाणं गाताय, स्वामीजी लाल झाले. त्याच्याकडे रोखून बघत त्यांनी म्हटलं, काय बोलतोस? पापी परकीयांनी लिहिलेली चरित्र वाचून तुम्ही अशा प्रकारचं मत शिवाजी महाराजांच्या बद्दल बनवून घेता काय? शिवाजी महाराज काय होते माझ्याकडनं ऐका. आणि त्यानंतर स्वामींनी एक वाक्य उच्चारलं, रामायण आणि महाभारतातले सगळे सद्गुण एकत्र करा,
त्याची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एका वाक्यात शिवाजी महाराजांचं वर्णन. रामायण आणि महाभारतातल्या सगळ्या सद्गुणांची बेरीज, ती मूर्तिमंत साकार होते छत्रपतींची प्रतिमा या रूपानं. आणि खरोखर हे वर्णन केवळ आत्ताच्या लोकांनी केलंय का? छत्रपतींच्या सोबत जो राहिला त्या एका महान संस्कृत विद्वान साधूचं नाव कवींद्र परमानंद. मी ऐतिहासिक घटना सांगतोय. कवींद्र परमानंदांनी छत्रपतींच्या सोबत राहून छत्रपतींचं चरित्र संस्कृत काव्यात लिहिलं. कवींद्र परमानंद नेवाशाचे राहणारे होते, संस्कृतचे गाढे विद्वान होते, स्वतः योगाभ्यासी होते. त्यांचा मठ जुना पुराणा पडीक झालेला नेवाशाला अजून आहे. त्यांची समाधी अजून नेवाशा. मला पण हे ठाऊक नव्हतं. पण जेव्हा मी या प्रकारची कथा आरंभ केली धार्मिक व्यासपीठावरनं, तेव्हा मला पहिली कथा झाली पतंजली योगपीठामध्ये. तेव्हा मला लोकांनी, नेवाशाच्या लोकांनी ते फोटो पाठवले. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही ज्या कवींद्र परमानंदाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करतायत त्याच्या समाधीच्या दर्शनाकरता या. त्यांची समाधी नेवाशाला आहे. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. इथे सुद्धा अनेकांच्या पडला असेल. नेवाशाचे मूळ निवासी असलेले साधू कवींद्र परमानंद छत्रपतींच्या सोबत अनेक दिवस राहिलेत आणि छत्रपतींच्या हयातीत त्यांनी छत्रपतींच्या बद्दलचं काव्य लिहिलं. त्याचं नाव शिवभारत अशा प्रकारचं आहे. आणि त्यामध्ये कवींद्र परमानंदानं म्हटलं, मी या महापुरुषाला इतकं जवळून पाहिलं आणि पाहता पाहता मला असंच वाटू लागलं की हा सामान्य माणूस नाही आहे, हा देव माणूस आहे. देव या रूपानं आपल्या अंशानं या ठिकाणी अवतरला. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतानं म्हटलं. साधूंचं परित्राण करण्याकरता, दुष्टांचा विनाश करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंताला यावं लागतं. भगवान स्वतः अंशानं, अंश रूपानं येतात. अनेक वेळेला आपल्या विभूतींना पाठवतात. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा प्रकारची ईश्वरांश असलेली विभूती आहे. आणि म्हणून त्यांची पावन कथा धार्मिक व्यासपीठावरनं यावी असं माझ्या मनानं घेतलं. आणि यंदा तर आपण ती करावीच असं मी ठरवलं. कारण यंदाचं वर्ष फार महत्त्वाचं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्ष पूर्ण झाली. 350 वर्ष पूर्ण झाली. गेल्या 6 जूनला 350 वर्ष पूर्ण झाली. आणि 3.5 हा आकडा मराठी परंपरेमध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. 3.5 महाराष्ट्रात शक्तिपीठ किती आहेत? 3.5. महाराष्ट्राचं साहित्यिक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ओवी हा छंद आहे. ओवी हा छंद अन्य भाषांच्या मध्ये नाही आहे. त्या ओवी छंदामध्ये चरण किती असतात? 3.5. माऊलींनी ज्याचं पंथराज म्हणून वर्णन केलं त्या भगवती कुंडलिनीचे वेढे किती असतात? 3.5. ओंकाराच्या मात्रा किती? 3.5. पाढे शिकवण्याची पद्धत आपल्या भारतात सगळीकडे होती. पण महाराष्ट्राच्या पाढे परंपरेमध्ये 1.5 की, 2.5 की, पुढे
औटकी म्हणजे 3.5चा पाढा. नवीन पिढ्यांना ठाऊक आहे की नाही मला ठाऊक नाही, पण औटकी आम्ही थोडी थोडी पाठ केली होती लहानपणी. 1 आउट आउट बे आउट 7 3 आउट 10.5 आउट 3.5. आणि म्हणून या 350व्या वर्षी छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षी आपण आता निर्धारानं छत्रपती शिवाजी महाराजांची कथा धार्मिक व्यासपीठावरनं करावीच करावी हा मी संकल्प केला. आणि माझा संकल्प जेव्हा पूज्य स्वामी रामदेवजींना कळला, त्यांनी म्हटलं, स्वामीजी आपकी ये कथा सबसे पहले पतंजलि योगपीठ में होगी और चैत्र शुद्ध प्रतिपदा से आरंभ होकर के रामनवमी तक चलेगी. आणि हा पहिला प्रयोग मी पतंजलीमध्ये केला. आणि त्या प्रयोगात मी हे पाहिलं, छत्रपतींचं ते चरित्र धार्मिक व्यासपीठावरून ऐकत असताना हरियाणातला तिथला सगळा समाज भारावून जात होता. छत्रपतींनी इतकं कार्य केलं हे लोकांना ठाऊक नाही आहे. लोकांच्या पर्यंत त्यांच्या अनेक पैलूंचं दर्शन पोचलेलंच नाही आहे. आणि त्यामुळे मला सारखं वाटू लागलं ही कथा आपण सगळीचकडे केली पाहिजे. सोलापूरला कथा झाली, मुंबईला हिंदीमध्ये कथा झाली, चालूच आहे. मला असं वाटू लागलं की ही कथा 7-7 दिवस आपण एका ठिकाणी राहून करतो, त्यातनं ते साधणार नाही जे मला साधायचं आहे. आणि म्हणून एकेका दिवसात पुरतं छत्रपतींच्या बद्दल बोलणं, त्यांचे महत्त्वाचे विषय समोर मांडणं, त्यांची प्रेरणा जागृत करणं, याकरता आपण शिवचैतन्य जागरण यात्रा आरंभ करावी एकेका दिवसाची. आणि त्याचा आरंभ मी आता केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिताना त्यांचे गुरु महर्षी वसिष्ठ मुनींनी काय सांगावं, काय बोलावं. रामो विग्रहवान धर्मः, भगवान श्री राम म्हणजे मूर्तिमंत धर्म. ऑल मॉरल व्हॅल्यूज पर्सॉनिफाईड, दॅट इज शिवाजी महाराज. सगळ्या जीवन मूल्यांची साकार प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराज. असं जेव्हा वसिष्ठ मुनी लिहितात त्याला आगळं महत्त्व आहे मित्रांनो. आमच्या परंपरेमध्ये सांगितलं गेलं, धर्म जाणायचा असेल ना फार ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त प्रभू रामचंद्रांचं चरित्र वाचावं. रामाची कथा, रामाचं चरित्र कळलं म्हणजे धर्म पूर्ण कळतो. आणि रामासारखं वागू लागलं म्हणजे धर्म आपल्या आचरणामध्ये आपोआप येतो. म्हणून सांगितलं रामादिवत वर्तितव्यम. आता रामादिवत वर्तितव्यम असं परंपरेनं सांगितलं. आणि समर्थांनी काय सांगितलं, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, शिवरायासी आठवावे, छत्रपतींचं स्मरण करावं आणि त्यांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा. हाच उपदेश. गंमतशीर कल्पना माझ्या मनात आली. आमच्या धर्माला, धर्म ही आमच्या परंपरेतली सर्वात महान गोष्ट, त्या धर्माला साकार रूप घ्यावं असं वाटलं तर त्यानं रामाचं रूप घेतलं. त्रेतायुगामध्ये ज्याप्रमाणे धर्मानं रामाचं रूप घेऊन प्राकट्य केलं, त्याप्रमाणे कलियुगामध्ये धर्मानंच शिवाजी महाराजांचं रूप घेऊन स्वतःला प्रकट केलं. असं अव्यंग जीवन, असाधारण जीवन, ज्या जीवनामध्ये अरे शोधून शोधून काढा, तुम्हाला कुठेही
काम, क्रोध, लोभ, स्वार्थ याचा लेश मिळणार नाही. ही दिव्य ज्योती सिंहासनावरती बसली, त्याला 350 वर्ष झाली. कदाचित वाटेल पुष्कळ राजे सिंहासनावरती बसले, मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, यात काय फार विशेष झालं? ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रातस्मरणीय पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले दादा यांच्या तत्वज्ञान विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. आम्ही तिथे शिकत असताना एक परिसंवाद झाला होता. भारताच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा सुवर्णक्षण कोणता? आणि विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन होती. पहिला नंबर मला मिळाला, पण मी विषय काय मांडला होता? संपूर्ण भारताच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा सुवर्णक्षण तो आहे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती सिंहासनावर विराजमान झाले आणि छत्रपती बनले. जिंकणं सहज सोपं नव्हतं. मला पटवून द्यावं लागलं त्याचं महत्त्व. आज आपल्याला ते कळतं का हे बघितलं पाहिजे. इतर राजे सिंहासनावरती बसले आणि शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले, या सारख्या गोष्टी नाही आहेत. जरा तो काळ आठवा मित्रांनो. 350 वर्षाचा अत्यंत घोर अंधकार या संपूर्ण भारतामध्ये पसरलेला होता. 350 वर्ष एकाही हिंदूला सिंहासनावरती बसण्याची प्राज्ञा झालेली नव्हती. कसा काळोख होता. भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांचं अत्यंत आदरानं वर्णन केलं, त्या यादव कुळातला रामचंद्र राजा जो देवगिरीवरती राज्य करत होता, त्याला या चांडाळांनी कशा प्रकारे नुसतं मारलंच नाही तर त्याच्या प्रेताची विटंबना कशा प्रकारे केली, जरा इतिहास वाचाल तेव्हा कळेल. अत्यंत मोठा घाला हा भारताच्या परंपरेवरती आलेला होता. एक राज्य मध्येच उदयाला आलं होतं. नंतर शृंगेरी पीठाचे शंकराचार्य झालेले विद्यारण्य स्वामी यांनी विजयनगरच्या साम्राज्याच्या स्थापनेसाठी हरिहर बुक्कांची घरवापसी करून त्यांना प्रेरणा दिली आणि 200 वर्ष सुमारे विजयनगरचं साम्राज्य आपल्या अपूर्व तेजानं प्रकाशित होतं. त्याची समृद्धी, त्याची व्यवस्था, त्या ठिकाणी झालेली कला, साहित्य, संगीत यांची जोपासना हे अत्यंत मोठं. पण त्याही ठिकाणच्या राजाला, रामदेव रायाला या चांडाळांनी कशा प्रकारे दगाबाजी न मारलं, इतिहास केव्हा तरी वाचला पाहिजे, ऐकला तरी पाहिजे. हे मोगल आपसामध्ये भांडणारे, पण आदिलशाह, निजामशाह, बरीदशाह, कुतुबशाह या सगळ्या शाह्या आपसामध्ये भांडणाऱ्या एका हिंदू राजाला मारण्याकरता मात्र एकत्र आल्या, पराभूत करण्याकरता एकत्र आल्या. तो अत्यंत भीषण इतिहास आहे राक्षस तागडीची लढाई, केव्हा तरी वाचा. आणि दुर्दैवाची गोष्ट हीच आहे, राजानं विश्वास टाकला. अरे ज्यांच्यावरती विश्वास टाकूच नये त्यांच्यावरती विश्वास टाकला. त्या विश्वासाचा परिणाम हा होता की राजाला केवळ ठार नाही मारण्यात आलं, त्याचं मस्तक भाल्याच्या टोकावरती ठेवून नाचवण्यात आलं. त्या सेनेमध्ये विजयनगरचं साम्राज्य कोसळलं. अपार संपत्तीची लूट झाली. अगणित महिलांच्यावरती अत्याचार झाले.
1,00,000हून अधिक लोकांची कत्तल झाली. कत्तल बेचिराग करण्याकरता विजयनगर जाळून टाकण्यात आलं. एक हिंदू राजा उभा झाला होता, त्याचा वंश संपला. अंधकार, पुन्हा अंधकार. आणि हा अंधकार परकीय पापी आक्रमकांनी अशा प्रकारचा आणला होता, त्यांची युद्ध केवळ राज्याकरता नव्हती, त्यांचं आक्रमण केवळ राजकीय नव्हतं, ते सर्वंकष धर्माचा नाश करणारं आक्रमण होतं. आणि म्हणून सर्वांच्या देखत रस्त्यावरती गायी कापत राहावं, हाल हाल करून त्यांना मारावं. काफिरांना शरच्छेद करून मारावं, हाल हाल करून त्यांना मारावं. अरे गुरु गोविंद सिंगांनी जे महान कार्य केलं, महाराष्ट्रातली बात जरा सोडून पलीकडे गेलं, पंजाबमध्ये त्यांच्या वडिलांना दिल्लीला कशा प्रकारे मारण्यात आलं, त्यांच्या 2 मुलांना भिंतीमध्ये चिणून ठार मारण्यात आलं. या पापी लोकांना नुसतं काफिरांना मारणं ठीक वाटत नाहीये, त्यांना हाल हाल करून मारलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना दुर्दैवी ज्ञान देण्यात आलं. पाकिस्ताननं आपल्या ज्या सैनिकांना जिंकलं, त्यांच्या प्रेतांची कशा प्रकारची विटंबना केली हे आपण बघितलं असेल, ऐकलं असेल. बघा, पद्धत तीच आहे. गोमातांची हत्या, लोकांची सरकट कत्तल, बळजबरीने धर्मांतरण, महिलांचं तर अपहरण हा रोजचा छंदच झालेला होता. कुणीही कुठल्याही बाईला उचलून न्यावं, वाटेल त्या प्रकारचे अत्याचार सर्वांनी मिळून किंवा एकट्यानं करावे, त्यांना विकून टाकावं. काय करावं याला कुठल्याही प्रकारचा मर्यादेचा बंधच नाही. मंदिरं फोडावीत, मूर्ती नेस्तनाबूत कराव्या. धनवान हिंदूंना जगायचं असेल तर त्यांनी ते करत असलेल्या पूजेच्या वरती जिजिया नावाचा कर द्यावा. अशा प्रकारच्या आक्रमणांच्या खाली हा समाज पूर्णपणे दाबून टाकण्यात आला. समाजाचा आत्मविश्वास गमावला. आता पुन्हा कधी हिंदूंचं राज्य येऊ शकत नाही अशाच प्रकारचं सर्वांना वाटू लागलेलं होतं. भलभलते लोक सगळे यवनांचे सेवक बनलेले होते. महाराष्ट्रातले सगळे मराठे सरदार या यवनांचे सेवक आणि त्यांचे सेवक बनण्यामध्ये फुशारकी मारणारे राजस्थानमधले राजपूत असेच शूरवीरांच्या तलवारींचा उपयोग हिंदूंनी आपसात एकमेकांना मारावं आणि यवनांच्या राज्याचा विस्तार करावा अशा प्रकारे होत होता. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, आशा पण उरली नव्हती. पण त्या परमात्म्याचं या भारतावरती अत्यंत प्रेम आहे आणि म्हणून त्याच्या कृपेनं एक ज्योती अवतरली, शिवनेरीच्या किल्ल्यावरती अवतरली. त्या ज्योतीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि देवांश असलेला हा महापुरुष खरोखर तो देवांश आहे की नाही बघायचंय का तुम्हाला? अरे 12 वर्षाचं पोर, 12 वर्षाचं फक्त,
आपल्या वडिलांच्या सोबत विजापूरला गेलेलं असताना मुघलांच्या त्या राजधानीमध्ये रस्त्यावरती एक कसाई गोमातेला सूर्यानं भोकसणार हे त्यानं पाहिलं. 12 वर्षाचा शिवाजी एकदम चपळाईनं पुढे सरकला आणि त्यानं तलवारीनं त्या कसायाचा खाटकाचा हात वरच्यावरती छाटून टाकला. आदिलशहाच्या राजधानीत इतकंच नव्हे, शहाजी राजे त्यांना आदिलशहाला भेटण्याकरता घेऊन गेले, ट्रेनिंग देऊन गेले, मुजरा कसा करावा शिकवलं. एक पाय मागे न्यावा, एक पाय पुढे ठेवावा, एक हात मागे बांधावा, खाली झुकावं आणि 3 वेळा आपला हात जमिनीला लागला पाहिजे असं 3 वेळेला मुद्रा करावा. हे सगळं शहाजी राजेंनी शिवाजीला शिकवलं. वय वर्ष 12 आणि दरबारात नेलं. 12 वर्षाचं हे पोर हाताची घडी बांधून आदिलशाहकडे बघत उभं राहिलं. त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आदिलशाहकडे कोणी बघायचं नव्हतं, बघायचं नसतं. मुद्रा करावा आणि खाली माना घालून उभं राहावं आणि तो काय बोलेल तितकं ऐकाय. हा दरबार या ठिकाणी हा सिंहाचा छावा जेव्हा आदिलशाहच्या डोळ्याला डोळा भिडवून बघतोय, सगळ्यांना कापरं भरलं. आता काय होणार, आता काय होणार. आता आदिलशाह थोडा चलाक, त्यानं आपली अधिक शोभा, त्याने विचारलं एकदा, बच्चे कौन हो? मैं शाहजी का बेटा शिवाजी हूं. अरे यहां पर क्यों आए हो? आपका दरबार देखने के लिए आया हूं. इतक्या हिमतीनं बोलत असतात काय. आदिलशाहला लक्षात आलं आपली अधिक शोभा होण्यापेक्षा त्यानं म्हटलं छोटा बच्चा आहे, ले जाओ ले जाओ ले जाओ. घरी आल्यानंतर शहाजी राजेनं जिजाऊ आईसाहेबांना म्हटलं, तू या पोराला काय शिकवलंस? त्याला नमस्कार करता येत नाही. एकांतामध्ये जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला विचारलं, शिवबा तुला नमस्कार नाही करता येत? बाल शिवाजी बोलले, आई तू मला नमस्कार करायला शिकवलं, मला नमस्कार उत्तम करता येतो, पण आई तू मला नमस्कार करायला शिकवत असताना नमस्कार कुणाला करायचा असतो हे पण शिकवलं आणि कुणासमोर कधीच झुकायचं नसतं हे पण शिकवलं. माझ्या समोर जो होता तो त्याच वर्गातला होता ज्याच्या समोर कधीच झुकता कामा नये. आई ग, हे गायी कापतात, हे महिलांना पळवतात, हे देवमंदिरं फोडतात, हे मूर्तीचं भंजन करतात, यांच्या पुढे मी वाकू? देशाचा राजा नाही देशहीन होऊ कैसा, धर्माचा राजा नाही धर्महीन होऊ कैसा. तू सांग तुझ्या चरणाशी ही कापून ठेवीन मान, शिर लववेन आहे माते. त्यांच्या समोर मी झुकणार नाही, जन्मात कधीच झुकणार नाही. आणि खरोखर आठवा तो प्रसंग आग्र्याचा. इथे तर आदिलशाहच्या पुढे होते, तिथे औरंगजेबाच्या पुढे होते. औरंगजेबाच्या पुढे कोणी जोरात बोलायचं नाही, हळू पण बोलायचं नसतं. अशी स्थिती असताना पाचदारी मनसबदारी मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांना उभं करण्यात आलं, महाराज एकदम जोरात किंचाळले, राम सिंग मैं यहां खड़ा रहूंगा, ये मेरा अपमान है, मैं कभी नहीं कर सकता. आणि म्हणून महाराज निघाले. आलमगीराच्या दरबारामध्ये अशा प्रकारे बोलून निघून जाणं सोपी गोष्ट नव्हती, पण हा तेजस्वी पुरुष होता.
पापासमोर झुकणं याला ठाऊक नव्हतं. हे तेज त्याला कुठून आलं? हे स्वयंभू तेज आहे. हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली असं समर्थांनी लिहिलं आहे. स्वयंभू असलेलं हे तेज जिजाऊ आईसाहेबांच्या गर्भामध्ये अधिक तेजस्वी झालं. कारण जिजाऊ आईसाहेब गर्भवती असताना त्यांनी ज्या घटना पाहिल्या आणि ज्या घटना ऐकल्या त्यांनी त्यांचं अंतःकरण जळून गेलं, करपून गेलं, दग्ध होऊन गेलं. या घटना आपण कधीच बघत नाही. जिजाऊ आईसाहेबांचं माहेर सिंदखेड राजा, त्यांच्या पिताजींचं नाव लखुजी जाधवराव. ते निजामाचे सरदार होते. निजामाने त्यांना भेटायला बोलवलं. 3 मुलांच्या सोबत बोलवलं. 3ही मुलांना सोबत घेऊन लखुजी राजे निजामाला भेटण्याकरता देवगिरीवरती गेले. खरी गोष्ट ही आहे, ते देवगिरीचे मालक होते. यादव वंशाचा कंठमणी या रामचंद्र राजा चंद्रवंशीय आहे. त्याच चंद्रवंशामध्ये लखुजीराव जाधवरावांचा जन्म झालेला आहे. म्हणून देवगिरीचे ते वंशज होते. पण दुर्दैवानं आता निजामाचे सेवक होते. तथापि काय करावं, निजामानं भेटण्याकरता बोलावलं राव. आणि एकदा पाहिलं आणि निजाम दरात निघून गेला आणि निशस्त्र केलेल्या या 3 भावांच्या वरती आणि त्यांच्या वडिलांच्या वरती सपासप खानांच्या पठाणांच्या तलवारी चालल्या. प्रतिकार दुबळा पडला, हातात शस्त्र नाही आहे. आणि या 4 जणांच्या खांडोळ्या करण्यात आल्या. मी कल्पना नाही सांगत आहे, इतिहास वाचा. आपला मराठ्यांचा इतिहास वाचल्याशिवाय खरा खुरा देश तुम्हाला कधीच नाही कळणार. नाही कळणार. लखुजीरावांच्या खांडोळ्या, 3ही भावांच्या खांडोळ्या, तुकडे देहाचे. त्यांचा एक चुलत भाऊ सोबत होता. त्यानं या 4घांच्या देहाचे तुकडे गाठोड्यांच्या मध्ये बांधले आणि गुपचूप घेऊन तो निघाला रडत रडत. सिंदखेड राजाला आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी जिजाऊ आईसाहेबांच्या माताजी आपल्या पतीच्या त्या देहाच्या तुकड्यांना आपल्यासोबत घेऊन सती झाल्या. 3ही वहिनी सती झाल्या. माहेर संपलं. 4 वडील आणि 3 भाऊ आणि या 4 गेलेल्या सती. हे सगळं जेव्हा जिजाऊ आईसाहेबांना कळलं, कल्पना करा त्यांच्या हृदयाची काय कालवाकालव झाली असेल, त्यांचं अंतःकरण कशा प्रकारे संतप्त झालं असेल. बरं, याच वेळेला आणखी एक घटना घडली. रामकुंडावरती नाशिकला जिजाऊ आईसाहेबांच्याच एक जाऊबाई तीर्थस्नानाकरता गेलेल्या असताना महाबत खान नावाच्या एका खानानं पाहिलं आणि उचलून नेलं. एखादी वस्तू उचलून न्यावी त्या प्रकारे, एखादी कोंबडी उचलून न्यावी त्या प्रकारे. जिजाऊ आईसाहेबांच्या अंतःकरणातला हा संताप, हा दाह, हा सगळा
त्या गर्भावरती परिणाम करत होता आणि म्हणून तो गर्भ जन्माला येतानाच तेजाचा लोळ म्हणून जन्माला आला. तेजाचा लोळ, तेजाचाच लोळ. त्यामुळेच 12व्या वर्षी त्याला हे सुचलं. त्यामुळेच 15व्या वर्षी त्यांनी सवंगड्यांना जमवून प्रतिज्ञा केली, रुडेश्वराची पूजा केली आणि मित्रांचा मेळा जमवून प्रतिज्ञा करतात काय? हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं साम्राज्य. आणि महाराजांनी हे सगळं जे केलं त्याचा हेतू त्यांनी मिर्झा राजे जयसिंगांच्या पुढे लिहून पाठवला. जेव्हा मिर्झा राजे त्यांच्यावरती चाल करून येण्याकरता निघाले, महाराजांनी एक पत्र पाठवलं. 1 लक्ष सेना घेऊन आपण येतात, माझी भूमिका जाणून घ्या. मी उगाचच्या उगाच हे सगळं काम करत नाही आहे. मला संपत्ती गोळा करायची नाही, मला राजा व्हायचं नाही. माझ्या मनातली एकच इच्छा आहे, दिल्लीच्या सिंहासनावरती तुम्ही राजे व्हा. मी सेनापती होतो, पण एकदा मला हे बघू द्या, दिल्लीच्या सिंहासनावरती बसणारा राजा हा हिंदू असला पाहिजे, इतकीच माझी इच्छा आहे. त्याची हवी ती सेवा करायला मी तयार आहे. मिर्झा राजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विधर्मी लांडगे या देशातल्या सिंहांना आपसामध्ये भिडवतात. मराठा मराठाला मारतो, राजपूत राजपूताला मारतो, राजपूत मराठाला मारतो, मराठा राजपूताला मारतो. अरे एकूण सगळे हिंदूच मरतात ना. हल्दी घाटीच्या युद्धामध्ये केसरिया बाणा धारण केलेले, अरे मोगलांकडनं लढणारे जे राजपूत होते ते पण केशरी फेटे बांधलेले होते, आणि प्रतापाकडनं लढणारे राजपूत पण केसरी फेटे बांधलेले होते. त्या धर्मगुरूला एका सरदारानं, मुसलमान सरदारानं विचारलं, कळत नाहीये कोण कुठल्या बाजूचा आहे. त्या धर्मगुरूनं म्हटलं, कळून तरी काय करायचं आहे, सगळे तेच मारतायत ना, तेच एकमेकांना मारून काफिर मारतायत, आपला तर उत्सव झाला. इकडचा आहे की तिकडचा आहे, सगळेच एकमेकांना मारतात. अरे या मराठ्यांनी एकमेकांना मारत मारत या पापी लोकांना आपली सिंहासनं सोपवून दिली. हिंदूंच्या संपूर्ण मनोवृत्तीला लागलेला हा अत्यंत मोठा दुर्धर रोग, आपसात भांडायचं आणि तिसऱ्याचं घर भरून द्यायचं, अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपतींना जे शिकवलं त्यातला मुद्दा महत्त्वाचा हा होता, शिवबा याचा विचार कर, मराठ्याची तलवार मराठ्याला का भिडते, मराठ्याला का मारते. छत्रपतींनी याकरता 18 पगड जातींच्या लोकांना गोळा केलं. 18 पगड जातीचे लोक छत्रपतींच्या सेनेमध्ये आणि सगळ्या रचनेमध्ये होते. त्यामध्ये काही लोक त्या यवनांची नावं पण टाकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपतींनी स्वतःहून एकाही यवनाला नोकरीला लावलं नाही. शहाजी राजांनी ज्यांना ठेवलं होतं त्यांना त्यांनी कमी नाही केलं, इतकंच केलं, स्वतःहून एकाला नाही लावलं. पण छत्रपतींना समाजवादी ठरवण्याचा चंग बांधणाऱ्या, खोटं लिहिणाऱ्या आमच्या देशातल्या इतिहास लेखकांनी अशा अनेक कल्पना करून टाकल्या. हे सगळं छत्रपतींनी जे केलं ते जीवाचं रान करून केलं. त्यांना लढावं लागलं ते केवळ
मोगलांशी नाही. मोगलांशी आणि दक्षिणेतल्या पाचीशाह्यांशी तर ते लढले, पण त्यांना लढावं लागलं इंग्रजांशी, डचांशी, पोर्तुगीजांशी, फ्रेंचांशी, आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यांना लढावं लागलं मराठ्यांशी. 18 मोठे मोठे मराठे सरदार छत्रपतींच्या विरोधात होते, लक्षात ठेवा. कधी कधी माझ्या मनात येतं, खरोखर हे 18 जण जर एकत्र मिळाले असते तर आपला भारत स्वतंत्र होण्याकरता आणखी 300 वर्षाचा काळ जाण्याची आवश्यकता नव्हती. भारत तेव्हा स्वतंत्र झाला असता. इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलंय, छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना या देशात पाय रोवता आले नसते. इतका तो चाणाक्ष राजा होता. कशा प्रकारचा आटापिटा त्यांनी केला. एकच उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. काय त्यांच्या कामाचा वेग आणि किती त्यांची तडफड. दहा नोव्हेंबर 1659 या दिवशी अफजल खानाला त्यांनी संपवला. दुपारी 2 वाजता खान संपवला. आता खानाला त्यांनी संपवला, त्यामध्ये आमचे पुणेरी विद्वान पुष्कळ चर्चा करतात बरं का. ओ, आधी कट्यार खानानं मारली होती अफजल खानानं, की आधी शिवाजींनी वागणुक खुपसली होती, त्यानं काही केलं नसतं तर शिवाजींनी काही करायला नको होतं, इत्यादी इत्यादी. तुम्हाला खरं सांगू का, आमचा शिवाजी एवढा बावळट नव्हता. खानानं कट्यार मारली असती किंवा नसती तरी पण खान जिवंत पाठवायचा नाही हे शिवाजींनी ठरवून ठेवलेलं होतं. आणि विचित्र गोष्ट अशा प्रकारे, इट वॉज अ व्हेरी रिस्की एपिसोड. विचित्र गोष्ट अशा प्रकारची होती की त्या प्रकरणामध्ये सगळं मंत्रिमंडळ, महाराजांचं सगळं मित्रमंडळ विरुद्ध होतं. सगळ्यांनी सांगितलं महाराज खानाशी सलाह करावा, त्याची सेना फार मोठी आहे, तो फार प्रबळ आहे, काही घडू शकेल. A to Z त्यांच्या सल्लागारापैकी सगळ्यांनी सांगून टाकलं होतं की आपण खानाशी लढू नये, सलाह करावा. शिवाजी महाराज म्हणाले नाही, मी सलाह नाही करणार. भवानी माता पहाटे माझ्या समोर उभी राहिली आणि तिने मला सांगितलंय, शुभा मला 32 दातांचा बोकड हवा आहे. 32 दातांचा बोकड म्हणजे कोण? ज्या दिवशी भवानी मातेचं मंदिर खानानं मोडलं त्या दिवशी शिवाजी महाराजांनी ठरवून ठेवलं होतं की याचा एन्काउंटर करायचा. त्यामुळे ते युद्धबिद्ध काही नव्हतं. मोठ्या चातुर्यानं त्या खानाला जावळीच्या रानात आणलं आणि छत्रपतींनी पहिला एन्काउंटर केला. खानाचा केला एन्काउंटर आणि शाहिस्ते खानाचा केला सर्जिकल स्ट्राइक लाल महालात. केला की नाही बघा. आणि जावळीपर्यंत येता येता खानाची फौज 30,000 वाढलेली होती. मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे आणि नेताजी पालकर या 3 सेनानींनी गडावरच्या तोफा सुटल्या बरोबर अशा प्रकारे या सेनेला नष्ट केलं. लक्षात ठेवा, 30,000 आले होते, रडत खडत बिचारे 300 सुद्धा वापिस जाऊ शकले नव्हते.
सगळे तिथे संपवले. याला म्हणतात शिवाजी. मग मुख्य मुद्दा माझा वेगळा आहे मित्रांनो. मुद्दा असा आहे, दुपारी 2 वाजता त्यांनी खानाला संपवला. 3 महिन्याचं हे टेन्शन होतं सगळं, 2.5 महिन्याचं तर नक्कीच होतं. तणाव स्थिती होती आणि शेवटी हे झालं ते चांगलं झालं. पण यानंतर शिवबानी विश्रांती घ्यायला जायला नको का कुठेतरी? माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, नैनिताल, मसुरी, स्वित्झर्लंड कदाचित तेव्हा शक्य नसेल, पण विश्रांती घ्यायला हवी ना. तुम्हाला शिवाजी कळून घ्यायचा आहे. दुपारी 2 वाजता खान संपवला. रात्री 11 वाजता शिवाजींनी आपल्या घोड्याला टाच मारली प्रतापगडावरनं आणि मोहिमेला निघाले आणि 25 दिवसामध्ये 19 किल्ले परत जिंकून घेतले. 25 दिवसामध्ये 19 किल्ले जिंकणारा जगातला हा एकच सेनानी आहे. मी कल्पना नाही सांगत आहे, मी वास्तविक इतिहास सांगतो आहे. आपणाला शिवाजी किती कळला. मुख्य मुद्दा आज इतका आहे मित्रांनो, ही सगळी तडफड त्यांनी कशा करता केली आणि मी त्यांचं हे सगळं कशा करता तुमच्या समोर मांडतोय. एवढ्या करता की ज्या प्रकारच्या आपत्तींना तोंड त्यांना द्यावं लागलं, ज्या प्रकारचा अंधकार सगळीकडनं त्यांना दिसला, तशा प्रकारे जगातल्या सगळ्या अनेक देशांनी आणि अनेक पापी शक्तींनी या भारताला गिळंकृत करण्याकरता अनेक प्रकारची षडयंत्र आपल्या देशामध्ये आणि देशाच्या बाहेर चालू ठेवलेली आहेत. ही षडयंत्र भयंकर आहे. यातनं काहीही घडू शकतं. आणि त्यामध्ये ही षडयंत्र सफल करण्याकरता त्यांना सर्वात जास्त आवश्यक वाटते ती सत्ता आपल्या हातात पाहिजे. सत्ता आपल्या हातात पाहिजे. म्हणून आमच्या देशाची सत्ता त्यांना विकल्या गेलेल्या लोकांच्या हातात असावी, याकरता आकाश पाताळ करणाऱ्या शक्ती आहेत जगात. ही तुकडे तुकडे गँग हे तर सगळे देशाचे तुकडे करण्याकरता निघालेले आहेत. अशा प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता गेली तर काय काय होणार आहे लक्षात ठेवा. अरे आम्हाला फसवून कसकसल्या प्रकारचे कायदे सत्तेत आलेल्या या लोकांनी आम्हाला न कळत करून टाकले. कुठल्याही धर्माच्या कुठल्याही धर्मस्थळावरती सरकारचं नियंत्रण नाही, पण हिंदूंच्या धर्मस्थळावरती सरकारची नियंत्रण आहे. तिरुपतीचं मंदिर असो, वैष्णवी देवीचं मंदिर असो, मुंबईचा सिद्धिविनायक असो, या सर्वांच्यावरती सरकारचं बंधन आहे. आणि येणारा पैसा जो हिंदूंनी वाहिलेला आहे त्यातला 10% फक्त त्या मंदिराच्या संचालनाकरता दिला जातो. बाकी सगळे पैसे इतर कार्यांच्या करता वापरले जातात. त्यातला मोठा अंश चर्चेस करता आणि मदरशांच्या करता खर्च होतो. हे तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे ना. तुम्ही स्वतंत्र आहात का जरा बघा ना. तुमची मंदिरं स्वतंत्र नाही आहेत. शाळेत तुम्ही स्वतंत्र आहात का? मी कायद्यातली बात बोलतोय. कुणालाही आपल्या धर्माचं शिक्षण शाळांच्या मधनं देता येतं. अन्य कुठल्याही धर्माचं शिक्षण शाळेतनं देण्याकरता कायद्यानं मुभा आहे. पण हिंदू धर्माच्या ग्रंथाचं शिक्षण शाळेतनं देता येत नाही असा कायदा आहे. त्या कलमाचं नाव सांगतो 30A. वकिलांना विचारा. हे काळे कायदे आमच्याकडे कशा प्रकारे निर्माण करण्यात आले. 70 वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं लक्षात ठेवा, ते सगळे परक्या लोकांना धार्जिणे लोक होते.
ते अस्सल हिंदू नव्हतेच नव्हते. उलट हिंदूंना आपल्या वश करून त्यांना न कळत विरोधाचा सूर कुठं न निघू देता अशा प्रकारचे गुप्तपणे कायदे करून टाकण्याची एक आपल्या देशामध्ये परंपरा निर्माण झाली. खरं म्हणजे या कायद्यांना विरोध केला होता सरदार वल्लभभाई पटेलांनी. दुर्दैवाने वल्लभभाईंचं लवकर निधन झालं आणि त्यांचं निधन होताच हे कायदे घुसवून टाकण्यात आले घटनेमध्ये. 1995 साली वक्फ बोर्डाचा कायदा जो विशेष रूपानं विस्तारित करण्यात आला त्याची कल्पना कोणाला होती का? आपल्याला कळलंच नाही. आणि आता मात्र या सोशल मीडियामुळे या वक्फ बोर्डाचा विळखा किती भयंकर आहे हे लक्षात आलं काही नाही तुमच्या? हे सत्ताधीश पुन्हा आले आणि त्यांनी वक्फ बोर्डाचा हा कायदा असाच चालू ठेवला तर लक्षात ठेवा कालिफनाथाची मडी तर गेलीच आहे तुमच्या हातून. मडीवरती तर वक्फ बोर्डानं आपला अधिकार सांगून टाकलेला आहे. उद्या पंढरपूरलाही सांगितला जाईल, आळंदीच्या मंदिरावरती सांगितला जाईल आणि तुम्ही याच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही, कायद्याप्रमाणे काही करू शकत नाही. तुमची शेतं तुमच्या घरच्या जमिनी कशाईवरती वक्फचा विळखा येऊ शकतो? इतका भयंकर कायदा जगातल्या कुठल्या देशात असण्याची शक्यताच नाही. पण तो भारतामध्ये नांदतोय आणि लोक हवाल दिलाय. लव्ह जिहादच्या माध्यमातनं एक पोरगी फसवली की ती कुठल्या जातीची आहे याच्यावरती बक्षिसं लावलेली. हे ठाऊक असलं पाहिजे. उच्च जातीच्या समजल्या गेलेल्या मुली त्यांना बाटवून टाकून लग्न लावलं. मोठमोठी घसघशीत रक्कम. हे सगळं काय चाललंय? गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 1 लाखापेक्षा अधिक मुली परागंदा आहेत. कुठे गेल्या ठाऊक नाही आहेत. हे सरकारी आकडे सांगतोय मी तुम्हाला. सरकारी आकडे. कोण पळवून नेतं, काय काय घडतं? अरे यातल्या अनेकांना तर एवढ्याकरता विकलं जातं की हिंदू मुली व्यसनाधीन नसतात म्हणून त्यांचे अंतरंगातले अवयव चांगले असतात. त्यांना मारून टाकून त्यांचे आतले अवयव लिव्हर काढून घेतलं, किडनी काढून घेतला, तो इतरांच्या कामाला येतो आणि फार चांगला विकला जातो. हे काय चाललंय देशामध्ये? पण हे चालतं तेव्हा जेव्हा अशा प्रकारची कुकर्म करणाऱ्यांना सत्तेचा आधार असतो. आणि अशा प्रकारची कुकर्म करणाऱ्यांना जेव्हा सत्तेचा आधार गमवावा लागतो तेव्हा काय घडतं ते उत्तर प्रदेशामध्ये योगीजींनी दाखवून दिलेलं लक्षात ठेवा. कसा एन्काउंटर करावा? या तर रामानं केला वालीचा, या तर छत्रपतींनी केला अब्दुल खानाचा, या तर योगींनी केला कुणाकुणाचा मला नावं ठाऊक नाही आहेत. कारण ते एक नाव नाही, पुष्कळ आहे. मुळात मुद्दा असा मी कधी या सगळ्या विषयांच्या बद्दल उहापोह नाही केला. पण बांगलादेशमध्ये जे घडलं ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी थरारलो आणि माझ्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली की संकट आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेलं आहे. आणि त्यामुळे
हिंदू समाज जर जागा झाला नाही तर हे संकट त्याच्यावरती लवकरात लवकर कोसळू शकतं. हिंदू समाजाला सावरण्याकरता 10-12 वर्षाचा अवधी फक्त शिल्लक आहे. माझी शिवचैतन्य जागरण यात्रा आत्तापुरती नाही आहे मित्रांनो. आत्ता तर ती आहेच आहे या शुक्ल पक्षामध्ये कार्तिकाच्या, पण यानंतरही ती काही वर्ष चालू राहणार आहे. कारण मला संपूर्ण हिंदू समाजाची एकी करण्याचं सारखा ध्यास लागलेला आहे. हे सगळे पापी निवडून येतात कशाच्या बळावरती? एका गोष्टीच्या बळावरती. हिंदू फुटलेले आहेत, एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. कुणाकडनंही पैसे खाऊन त्यांना काही करावंसं वाटतं. अशा प्रकारची पापी मनोवृत्ती आपल्यामध्ये अजून शिल्लक आहे. हा लाचार हिंदू. बरं, इतरांना कळत नसेल त्यांचं हित, पण अनेक कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा, जे अभ्यास करू शकतात असेही लोक सुद्धा, जेव्हा एखाद्या अशा पक्षाच्या लोकांच्या मागे उभे राहतात जो पक्ष स्वतः सांगतो की आम्ही आहोतच विधर्मी, आम्ही अल्पसंख्याकांच्या बाजूचे असणार. एकतर शहाणा परवा असं बोलला, औरंगजेब माझा भाऊ आहे. अरे बापाचं काय तेज होतं आणि या पोरानं काय करून टाकलं रे मातेर त्याचं. कसा तेजस्वी पिता होता, कसा लाचार पोरगा जन्माला आला. सत्तेच्या लालसे पोटी या लोकांना राम मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता जावंसं वाटत नाही, पण खीर खुर्मा खाण्याकरता मात्र त्यांना जावंसं नक्की वाटतं. आणि तिथे जाऊन चादर काय पांघरतील, टोपी काय घालतील आणि काय काय नखरे करतील याची लाज लज्जा राहिलेली नाही. अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला गुण आहे अस्मिता. म्हणून ते झुकले नाहीत 12व्या वर्षी सुद्धा. मित्रांनो, माझ्या लक्षात एक गोष्ट अशीच यायला लागली की माझ्या देशातल्या या अनेक समस्यांच्या वरती एकच उपाय आहे, आणि तो एक उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची चेतना सर्वांच्या अंतःकरणात जागृत करणं. हा एकच उपाय आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात शिवाजी जागा झाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, आपल्या भाषेचा, आपल्या परंपरेचा अभिमान वाटला पाहिजे. आम्ही स्वाभिमान शून्य कसे होऊन गेलो. आणि यामध्ये या पापी लोकांना जिंकून देण्यामध्ये एक फार महत्त्वाची आपली होत असलेली चूक म्हणजे जाती जातीतलं विभाजन. या सगळ्यांची सवय सांगू का तुम्हाला काय आहे ती? एका जातीला जवळ घ्यावं, तिला जवळ घेऊन एका जातीला नष्ट करावं, आणि नंतर ज्यांना जवळ घेतलं त्यांना पण संपवून टाकावं. अरे, ज्यांना सत्तेमध्ये बसण्याकरता आपल्या बापाला तुरुंगात ठेवायला काही वाटत नाही आणि आपल्या भावांचे मुर्दे पाडायलाही काही वाटत नाही, त्यांचा विश्वास जे लोक ठेवू शकतात त्या लोकांच्या मूर्खपणाची कमाल आहे. आणि अशा लोकांचे समर्थक जेव्हा आमचे काही कीर्तनकारही बनतात, प्रवचनकारही बनतात, व्यासपीठावरती बसणारही बनतात, तेव्हा स्पष्टपणे मला सांगावं लागतं की अशा लोकांचं समर्थन करणारा कुणीही कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, तो देवद्रोही आहे, तो धर्मद्रोही आहे, तो ज्ञानोबा तुकारामांचा नाही आहे, तो भगवान पांडुरंगाचा नाही आहे.
तो कुठल्या तरी साहेबाला विकला गेलेला आहे. याची कसोटी शिवाजी महाराज आहेत. म्हणून काहीही करताना एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराज ही आपली कसोटी असली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातले जे आदर्श आहे ते आदर्श ज्यांच्या जीवनात असतील अशाच लोकांना खुर्च्यांच्या वरती पाठवलं पाहिजे, इतरांना इथल्या इथे संपवलं पाहिजे. शिवाजी महाराज हा आमचा कसोटीचा दगड आहे, निकष आहे. कुठल्या पक्षाला मत द्या असं मी कधीच म्हणणार नाही, कुठल्या व्यक्तीला मत द्या असं मी कधीच म्हणणार नाही. कुठल्याही पक्षाला आणि कुठल्याही व्यक्तीला मत देताना त्याची तुलना शिवाजी महाराजांच्या जीवन ध्येयाशी करा. जो हिंदुत्वासाठी जगेल तो आपला असला पाहिजे, अशा प्रकारचा स्पष्ट विचार आपल्या मनात असला पाहिजे. माझा देश, माझा धर्म, माझी माणसं, माझी परंपरा, माझ्या चालीरीती, माझे तीर्थस्थान, माझे संत. पालघरला काय घडलं तुम्हाला ठाऊक आहे ना? तुम्ही ती क्लिप पाहिली की नाही मला ठाऊक नाहीये, पण ती क्लिप बघितल्यानंतर मी किती दिवस रडत राहील तुम्हाला काय सांगू. आपल्या गुरूंच्या समाधीच्या उत्सवाकरता जाणारे ते साधू मध्यरात्री त्यांना गाठलं जातं काय, आणि जमावा पुढे त्यांना पोलीस ढकलून देतात. पोलिसांनी ढकललं, पोलीस. आणि जमावानं त्यांना ठेचून ठेचून मारलं. सुदैवानं त्याची क्लिप उपलब्ध आहे. पण ज्या पापी लोकांनी हे केलं त्यांना अजून काहीही शासन झालेलं नाही. याचं कारण शासनच ते करवण्याकरता जबाबदार आहे. शासन त्यांचा पाठीराखा आहे. आम्हाला ते सरकार हवं आहे जे साधू संतांचं रक्षण करेल, जे देव मंदिरांचं रक्षण करेल, जे गोमातेचं रक्षण करेल, जे वक्फ बोर्डाला उलथवून लावेल. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तेच सरकार आवश्यक आहे जे समान नागरिक कायदा आणेल. एका देशात एक प्रकारचा कायदा असला पाहिजे. हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण विवेकी कसे? छत्रपतींनी हे साध्य करून दाखवलं मित्रांनो. आणि म्हणून ती शिवाजीची चेतना सर्वांच्या अंतःकरणात जागृत होणं फार फार आवश्यक आहे. तुमच्यापैकी काही लोकांना वाटत असेल की निवडणुकीपुरतं असं नाही आहे. या सगळ्या गोष्टी तर आत्ताच्या महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या झाल्याच पाहिजे. पण त्यानंतर मला असं सारखं वाटतं आमची तीर्थस्थानं या पापी लोकांच्यापासून मुक्त केली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती या कबरी असण्याची काय आवश्यकता? आमचे शिवाजी महाराजांचे गड शुद्ध झाले पाहिजे, त्याचं शुद्धीकरण होण्याची आवश्यकता आहे. गडांचं शुद्धीकरण झालं पाहिजे, तीर्थांचं शुद्धीकरण झालं पाहिजे. तीर्थांच्या जवळ कुठल्याही मंदिराच्या जवळ आचकट विचकट पदार्थांच्या दुकानं नसल्या पाहिजेत. भारताच्या रूपानं सनातन धर्माचा देश अशा प्रकारे उभा झाला पाहिजे, ही आमची संस्कृती आहे. याचा अर्थ कोणावरती अन्याय करायचा नसतो. हिंदू राष्ट्र किंवा रामराज्य या गोष्टी जेव्हा आम्ही बोलतो ना तेव्हा एकदम लोकांना विचारावं असं वाटतं, अहो पण तुमचं हिंदू राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र तर हा देश आहेच, हिंदू राज्याची बात केली पाहिजे. हिंदू साम्राज्य निर्माण झालं, रामराज्य आलं, तर
काय 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 त्यामध्ये होणार आहे, त्याचा मॅनिफेस्टो काय, त्याचं ब्ल्यू प्रिंट काय सांगून ठेवतो तुम्हाला. माझ्याकडे एकही गोष्ट संदिग्ध नाही आहे. तुम्हाला कोणीही विचारलं हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो काय, एक उत्तर द्या, माऊलींचं पसायदान हा हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो आहे. माऊलींचं पसायदान हा हिंदू राष्ट्राचा जाहीरनामा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवा. अरे हा आहे, याला रामराज्य म्हणतात, याला हिंदू साम्राज्य म्हणतात. आम्ही कधी कुणाला परतंत्र केलं नाही, कुणाच्या माना मुरगळल्या नाही, कुणावरती अन्याय केला नाही. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्म की अधर्म का. धर्माचा विजय करायचा असेल ना तर अधर्माचा नाश करणं फार आवश्यक असतं. आणि हा अधर्माचा नाश करण्याकरता तुम्हाला शस्त्र धारण करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त 20 तारखेला आपल्या घरून निघून योग्य ठिकाणी जाऊन योग्य बटन दाबण्याची आवश्यकता आहे. तितके सावधान. आणि केवळ तुम्ही सावधान होऊन चालणार नाही, तुम्ही तर असाल. या मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे राव, फार चांगली पद्धत आहे, मला तर फार आवडली. फार रामानं वनवास घेतला 14 वर्षाचा, म्हणून मराठवाड्यातली काही काही मंडळी 14 दिवसांचा वनवास आयुष्यात एकदा तरी घेतात. ते घरी जात नाहीत, गोंडपाठाची वस्त्र घालतात, रामाचं नाव घेत हिंडत असतात. मला असं वाटतं आपल्यापैकी अनेकांनी 14 दिवस तरी अशा प्रकारचं व्रत घेतलं पाहिजे की हे 14 दिवस मी भारत मातेच्या सेवेकरता वाहून दिलेले आहेत, यामध्ये मी दुसरं काही करणार नाही. कशा प्रकारे मला हिंदूंच्या मानचिन्हांचा गौरव करणारं सरकार आणता येईल याचाच विचार मी करणार. आणि त्यामुळे सावधान राहिलं पाहिजे, इतरांना सावधान केलं पाहिजे. भाषणांनी ही कामं होत नाहीत, लक्षात ठेवा. हा हिंदू समाज असा आळशी समाज पण आहे, त्याला जाग करावं लागतं. एक मत देण्याकरता मस्कतहून, दुबईहून, अबुधाबीहून विमानाच्या विमानं भरून येतात आणि लातूरातल्या आपल्या घरी बसलेल्या खुशाल चेंडू हिंदूला जर बूथवरती जाऊन मत द्यावंसं वाटत नसेल तर तो करंटा म्हटला पाहिजे. आणि एक प्रामाणिकपणाने सांगतो, अशा प्रकारच्या वाईट सवयी पैसेवाल्यांच्या आहेत आणि शिकलेल्या लोकांच्या आहेत. माझा सामान्य मनुष्य फार चांगला आहे, हे शिकले तेवढे हुकले, लक्षात ठेवा. इतकी नीच मंडळी आहे ती शिकलेली. सगळे नसतील, ट्रिप करण्याकरता जातात, सहली करता जातात. तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण यांना शरम वाटली पाहिजे. मतदान करणं हा केवळ अधिकार नाही आहे, ते अत्यंत पवित्र अशा प्रकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या ओळखी पाळखीच्या समाजामध्ये कुठेही मतदान न केलेला कोणी राहता कामा नये. अशा प्रकारची जबाबदारी तुम्हा सर्वांच्यावरती आहे. तुम्हाला तुळजा भवानीची आण आहे. शंभर टक्के मतदान, हिंदूंचं 100% मतदान, अधिकाधिक मतदान, मतदानाचा उच्चांक, हे ध्येय ठेवून आपण कामं करायला शिकलं पाहिजे. आणि असं काही वर्षपर्यंत करावं लागणार आहे. इस्रायल छोटंसं राष्ट्र आहे राव,
सगळीकडनं अरबांनी वेढलेला आहे, पण त्या पापी सगळ्या अरबांच्या छाताडावरती आपल्या बुटाची टाच ठेवून इस्रायल उभा आहे. हिम्मत आहे त्या इस्रायलची. का? तिथला प्रत्येक व्यक्ती स्वतःला सैनिक मानतो, सैनिक मानतो. आपणही भगवंताचे सैनिक. अरे आपण सुद्धा शिवबाचे मावळे आहोत ना. त्यामुळे 20 तारखेनंतर तुम्हाला सुट्टी मिळेल. 20 तारखेपर्यंत कामच करावं लागेल, तर खरं शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची तुमची नैतिक पात्रता आहे. नाहीतर या देशाचं वाटेल त्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं. महाराष्ट्रातल्या निवडणुका या केंद्रावरती आणि संपूर्ण देशावरती फार मोठा परिणाम करतात. आणि म्हणून मराठी माणसा जागा हो. जातीत विभागला जाऊ नकोस. मी आधी हिंदू आहे, नंतर मराठा आहे. आधी हिंदू आहे, नंतर माळी आहे. आधी हिंदू आहे, नंतर ब्राह्मण आहे. आधी हिंदू आहे, नंतर मारवाडी आहे. आधी हिंदू आहे, नंतर गुजराती आहे. मी आधी हिंदू आहे हे पहिल्यांदा आपल्या संपूर्ण समाजाच्या अंतरंगामध्ये पेरलं गेलं पाहिजे. मी हिंदू आहे आणि संपूर्ण हिंदू समाज कोणी खालीवर नाही, एका समान पातळीवरती आहे. हिंदू सारा एक. या भूमिकेतनं जेव्हा जागा होईल तेव्हा या हिंदू समाजाला कोणी पराभूत करू शकणार नाही. लक्षात ठेवा. मी तुम्हाला कालचं एक उदाहरण सांगतो आणि संपवतो. काल अमेरिकेत निवडणुकांचे परिणाम आले आणि आमचे ट्रम्प तात्या पुन्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले. पण अमेरिकेचे प्रेसिडेंट बनल्यानंतर ट्रम्पनं काय भाषण केलं, तुम्ही ती क्लिप ऐकली की नाही बघा. ट्रम्पचं भाषण आहे, मी जिंकलो याचं सगळं श्रेय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय हिंदूंना जातं. हिंदूंनी मला जिंकवलं. अडीचशे वर्षामध्ये अमेरिकेच्या एकाही राष्ट्रपतीनं असं भाषण नाही केलेलं. पण ट्रम्प तात्या मोठा प्रामाणिक आहे. त्याने इतकंच नाही सांगितलं, याच्या पुढचं पण काही सांगितलं ते मी तुम्हाला सांगत नाही इथे. हो, त्यानं सांगितलं या हिंदूंच्या आणि मानवतेच्या रक्षणाकरता सगळ्या आतंकवाद्यांना मी चिरडून टाके. ले बाद नावं घेऊन सांगितलं. आता ती नावं मी सांगत नाही तुम्हाला. शेवटची एक ओळ सांगतो आणि थांबतो. नंतर प्रतिज्ञा करूया आपण. सर्वांनी बसून प्रतिज्ञा म्हणायची हात जोडून. पण एक ओळ लक्षात ठेवा. देश से है प्रेम तो, देश से है प्रेम तो, देश से है प्रेम तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए, भारतीय रहना चाहिए. सर्वांनी प्रतिज्ञा म्हणायची. सर्वशक्तिमान परमात्मा श्री पांडुरंग प्रभु, आदिशक्ति जगदंबा भवानी माता, प्रातस्मरणीय श्री ज्ञानेश्वर तुकारामादि संत महात्मे, पुण्यश्लोक देशभक्त, शूरवीर हुतात्मे आणि माझे स्वतःचे पूज्य पूर्वज या सर्वांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून
आणि या सर्वांना वंदन करून मी आज प्रतिज्ञा करतो की सनातन वैदिक हिंदू संस्कृतीच्या मानबिंदूंचे उदाहरणार्थ गोमाता, देवमंदिरे, साधु संत महात्मे, तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या, बालिका भगिनी मातृशक्ती, संस्कृत भाषा इत्यादिकांचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या नेत्यांच्या व पक्षाच्याच हाती महाराष्ट्र व भारताची राजकीय धुरा राहावी यासाठी आपसातील प्रांत, भाषा, जाती, संप्रदायादी सर्व भेदभाव विसरून ईश्वर साक्ष ठेवून तन मन धन समर्पण करून मी आजीवन कटिबद्ध राहीन आणि या भावनेने प्रेरित असलेल्या सर्वांचे संघटन करून समर्थ भारत घडवीन। भारत माता की जय। वंदे। जय श्री राम। धन्यवाद। आता जागेवरच बसा, जागेवरच बसा। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल, पण तत्पूर्वी एक छोटीशी सूचना करतोय। स्वामीजी सकाळपासूनच व्यस्त असल्यामुळे ते खूप थकलेले आहेत। आपण सर्वांनी दर्शन जे आहे ते जागेवरूनच घ्यावं किंवा समोरच्या कॉरिडॉरमधून घ्यावं। पसायदानाने सांगता होईल। पसायदानासाठी मी ईश्वरी जोशी यांना पाचारण करतो। सर्वांनी जागेवरच उभं राहायचंय। पसायदान हे काही राष्ट्रगीत नाही आहे, ही पद्धतच चुकीची आहे। खाली बसा, हात जोडा, स्थानापन्न व्हा। पसायदान ही प्रार्थना आहे आणि त्यामुळे ती बसून झाली पाहिजे, याला जास्त महत्त्व आहे। हात जोडून बसून ती म्हणावी। सुरू कर बेटा। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे। दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। जो जे वांछिल तो तेला हो, प्राणी जात। वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी, भेट तुया भूता। चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव। बोलते जे अर्णव, पियुषाचे।
चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोय रे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिः लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित दृष्टा दृष्ट विजय दृष्ट विजय हो आवो जी येथ म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे.